नमस्कार, मी श्रीराम बेलनूर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी दिनविशेष मालिका. दिनविशेष मालिकामध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आणि आज आहे 14 मे 2026. आता 14 मे म्हणजे काय? छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मदिवस. ओके, तर या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर बघा, जेम्स फिलिप इंग्लंडमधली ही जी मुलगी आहे, ही जी महिला आहे, ह्या मुलीला देवीची पहिली लस दिली. कधी? 1796ला. ही एक ऐतिहासिक घटना आहे, कारण देवीचा रोग पहिले भयानक पसरायचा आणि तात्काळ लोक मरायचे. तर देवीच्या लसीची पहिली चाचणी किंवा टोचणी कोणाला केली? तर जेम्स फिलिप या इंग्लंडमधील महिलेला केली आणि 1796ला ही गोष्ट झाली. एअर इंडियाची मुंबई ते न्यूयॉर्क विमानसेवा सुरू झाली. कधी झाली? तर 1960ला झाली, आजच्या दिवशी. त्याच्यानंतर कुवेतचा संयुक्त राष्ट्रात समावेश झाला. कधी? तर 1963ला. त्याच्यानंतर चीनने दुसऱ्या अणुबॉम्बचा स्फोट केला. कधी? आजच्या दिवशी, 1965ला. भारताने गहू निर्यातीवर तात्काळ बंदी घातली. का? तर उष्णतेमुळं गव्हाचं उत्पादन कमी झालं होतं. कधी घातली? तर 2022ला. ओके, आजच्या दिवशी. त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म. तर स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा 1657ला जन्म झाला आणि तुळापूर येथे वधस्तंभाला त्यांचा हालहाल करून त्यांना मारण्याचं काम औरंगजेबाने केलं. तर 11 मार्च 1689ला त्यांचं ते शहीद झाले. त्यांनी स्वतःचं देह त्यागला, अर्पण केला महाराष्ट्राच्या भूमीसाठी, मातीसाठी. त्याच्यानंतर फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग यांचा जन्म झाला 1990ला, आजच्या दिवशी. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अँड्रू सायमंड. आता हा अँड्रू सायमंड हा खूप मोठा खेळाडू, लक्षात घ्या. याचे निधन झाले 2022ला. 9 जून 1975ला त्याचा जन्म झाला होता. तर ह्या अँड्रू सायमंडनी खूप ऑस्ट्रेलियन क्रिकेट विश्वामध्ये आपली एक दहशत निर्माण केली होती आणि 3-4 वर्ल्ड कपमध्ये त्यानं खूप मोठं योगदान दिलं. तर देशातील व महाराष्ट्रातील पहिल्या महिला साखर कारखान्याची, सहकारी साखर कारखान्याची साखर आयुक्त कार्यालयात सहकारी कायदा कलम 4 खाली नोंद झाली. पहा, महिला सहकारी साखर कारखाना, लक्षात घ्या. ओके, सहकारी साखर कारखाना नाही, तर महिला सहकारी साखर कारखाना पहिला. आणि त्याचं नाव काय देण्यात आलं आहे? इंदिरा गांधी भारतीय महिला विकास सहकारी साखर कारखाना. इंदिरा गांधी भारतीय विकास महिला सहकारी साखर कारखाना असे नाव देण्यात आले. 1997ला ही गोष्ट झालेली आहे, लक्षात घ्या. खूप महत्त्वाची घटना आहे. महिलांना मेन प्रवाहामध्ये, मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठीचं ही खूप मोठं पाऊल आहे. दुसऱ्या महायुद्धात हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली. तर नाझी जर्मनीसमोर हॉलंड हे पडलं. कधीची गोष्ट आहे? 1940ची गोष्ट आहे. तर आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मदिवस आहे. प्रत्येक गावागावात, चौकाचौकामध्ये, शहरामध्ये विविध ठिकाणी विविध कार्यक्रम आज असतात. आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे योगदान या महाराष्ट्राला खूप मोठे लाभलेले आहे. स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि त्याचा विस्तार आणि त्यासाठी आत्मबलिदान कोणी जर केलं असेल तर छत्रपती संभाजी महाराजांनी केलं. जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि मरावं कसं किंवा स्वतःचा देह अर्पण कसा करावा हे छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं. या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त आपणास खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.